हे पहा, आपल्या 10वी मध्ये त्रिकोणमिती प्रकरणातलं शाब्दिक गणित या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेला शक्यता आहे की एखादं तरी शाब्दिक गणित त्रिकोणमितीवर आधारित येऊ शकतं. त्याच्यामुळे आपण काही गणित पाहतोय. हे एक गणित आहे, पहिलं आहे 6.2 मधलं. या प्रकारची गणित येतील किंवा यातलंच एखादं येऊ शकतं किंवा या प्रकारचे येऊ शकतात. फक्त आपल्याला समजलं पाहिजे की गणित कसं सोडवतं, शाब्दिक गणित आलं तर कसा विचार करायचा. ते शाब्दिक गणित सोडवण्यासाठी 2 गोष्टी माहिती पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे साइन, कॉस आणि टॅन यांची ही सूत्र, कोसेक, सेक आणि कॉट ही 6 सूत्र. 6 मधली 3 जरी माहिती असली तरी चालतील. ही साइन, कॉस आणि टॅन. आणि जी त्रिकोणमितीय गुणोत्तरांची जी सारणी आहे, साइन, 30, 60, 45, 90 यांची जी सारणी जी आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. मग आता पहिलं गणित पहा. एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. म्हणजे एक व्यक्ती आहे, एक माणूस आहे आणि एक चर्च आहे. आता व्यक्ती आणि चर्च दोघे सुद्धा जमिनीवर असणार. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आकृती काढायची आणि त्या आकृतीमध्ये आपली जमीन, ओके, ही अशी आपली जमीन, याच्यावरती एक चर्च आहे. म्हणजे ही समजा आपली चर्च. अशा प्रकारे आपण ही चर्च काढू, तिला नाव देऊ AB, आपली चर्च, ओके, चर्च. त्यानंतर एक व्यक्ती जी आहे ती चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. समजा या ठिकाणी इथे व्यक्ती आहे, C या ठिकाणी, इथे देऊ C, इथे काय बाबा ही व्यक्ती आहे. ती व्यक्ती किती मीटर अंतरावर उभी आहे? 80 मीटर अंतरावर उभी आहे. आणि ती 80 मीटर अंतरावर उभी असून चर्चच्या छताकडे बघितले असता, छताकडे म्हणजे इथं वरती छपराकडे जर बघितलं डोक्यावरती, तर 45 मापाचा उन्नत कोन होतो. म्हणजे हा व्यक्ती जेव्हा इथे वर बघेल असा, तेव्हा किती मापाचा उन्नत कोन होणार आहे? 45 अंश मापाचा उन्नत कोन होणार आहे. तर चर्चची उंची काढा. ओके. मग सुरुवातीला काय काय दिलंय ते लिहायचंय. पहिली गोष्ट BC बरोबर किती दिले? 80 मीटर असं घ्यायचं. समजा AB ही चर्चची उंची असून C या ठिकाणी व्यक्ती उभा आहे आणि BC बरोबर 80 मीटर आणि चर्चची उंची किती दिली आपल्याला? AB जी आपल्याला काय करायचे? काढायचे. AB जी चर्चची उंची आहे ती आपल्याला काढायची. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे? दिलंय काय? त्रिकोण ABC मध्ये. अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. त्रिकोण ABC मध्ये फक्त विचार करायचा की थीटा काय दिलाय पहिला. थीटा किती दिलाय? 45 अंश. आता यामध्ये दिले कुठली बाजू आणि काढायचे कुठली बाजू एवढाच विचार करायचा. दिले कुठली बाजू? 45 च्या शेजारची. हा आपला कर्ण असतो AC. शेजारची बाजू म्हणजे लगतची बाजू दिली. कुठली बाजू दिली? लगतची बाजू. आणि काढायचे काय? AB काढायचे म्हणजे समोरची बाजू काढायची. लगतची बाजू दिले आणि समोरची बाजू काढायची. मग असं सूत्र शोधायचं या 6 मधलं की ज्याच्यामध्ये लगतची बाजू आणि समोरची बाजू. लगतची बाजू आणि समोरची बाजू येणारी 2 सूत्र आहेत, टॅन आणि कॉट. म्हणजे नेमकं कुठलं वापरायचं? तर दोघांमधलं कुठलंही वापरा, काही फरक पडत नाही. ओके. मग आपण टॅन थीटाचं सूत्र वापरू. टॅन थीटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू. पेपराला पूर्ण वाक्यात द्या. टॅन थीटा किती आहे? 45. म्हणून टॅन 45 अंश बरोबर समोर कोण आहे? AB. चर्च म्हणजे AB. व्हेरी गुड. आणि लगतची बाजू कोण आहे? BC. ओके. आता टॅन 45 ची किंमत आपली जी सारणी आहे त्या सारणीत किती आहे? 1. म्हणून 1 बरोबर AB किती माहिती नाहीये, चर्चची उंची काढायची. AB आपल्या जागेवरती आणि भागिले BC किती? 80 मीटर आहे. 80 भागिले इकडे आला गुणिले 1 गुणिले 80 बरोबर AB. म्हणून AB बरोबर किती? 80 एके 80 मीटर. AB 80 म्हणजे चर्चची उंची 80 मीटर असं लिहायचं. ओके. हाईट ऑफ चर्च इज 80 मीटर.